कष्ट करायचे, तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकीन. आई म्हणायची. आता या 2-4 वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला, एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. पा दरिद्री 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती दिसते अशी. फक्त पुरीचा फोन आला, चालली थोबाडवाशी. तुला काम नाही काय तिकडे, कांद्यातलं गामाळ का मर ना, का दुसरीची घर बिगडी ती. ऐ जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावरही लिहून ठेव, आज वर्षानं तुझं श्राद्ध येणार. कशावर लिहि, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, जो तो भोगील. चांगलं करणं आपलं काम आहे. विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे. ती मिरचीला गेलंय तिखट झालंय, कारल्याला गेलं कडू झालंय, उसाला गेलंय गोड झालंय, पाण्याचा काय दोष आहे. आव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे. काही मडके ते हंडीला गेले, काही दहाव्याला गेले, काही म्हाताऱ्याला गेले, असं तसं तो भोगीन. आणि तुम्ही प्रारब्धच बदलवायला निघाले पोरीचं. महाराज 10-10 लाख रुपये घालून सुद्धा पोरींच्या आयाने पोरी नांदू दिल्या नाहीत. घेऊन आली, मला काय जड नाही म्हणली. जड नाही तुला कळलं ना. तिन्ही सुना आल्या, मग आली आमच्याकडे तुळशीवाली. प्रस्थान कवाय म्हणते, प्रस्थान कवाय. आपण म्हणलं का ज्येष्ठ महिन्यात लांबलं काय ना बाई. हो जम्बूक करी, ज्यानं बायकोच करेल नाही ना, बायको तो पोर आहे ना महाराज, कोणाला बोलून देत नाही. बायको करू दे अशी नीट करून टाकीन. बायको आपल्या पुढं नीट करीन, गपचीप बस. असंच म्हणायचा तो बाप भाऊ. तो तर सासरवाडीला कांदे वाटणं करायला गेला भाऊ. ते इकडं झिरो ती का, जिला सून नाही ना एकही, तिथं टक्कळच फोडू ती नुसत्या, कोणाला बोलून देत नाही. माझ्या डोळ्या देखत आणायची, माझ्या डोळ्या देखत आणायची. अण्णा अनग पयान, तुला अजून सुनाचा झटका माहित नाही. वैशाखात सुन आली का जास्त डोळ्याचं ऑपरेशन झालं, तुला अजून माहित नाही. जिची थोरली सून आली तिच्या धाकट्या पोराला पाहुणे आले, ती म्हणते यंदा नाही, दिवाळीनंतर पाहू. पहिलीनच एवढीशी रावली. माझी भाषा नाही, मी ओव्यांप्रमाणे तुम्हाला पाठ पर्यंत देणार. हो शंभूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानना. कोल्याची कुई फक्त वाघ दिसेपर्यंत सिंह दिसेपर्यंतच चालत. काही लय दिवस चालत का. हाताने इज्जत घालायची. संसार एवढा नेट लावून काय करायचं, काय मागच्याला घे नाही. आता हे मी 3 करतो रोज, हलक्या हाती 3. जवळ काढलं 4थे काढतो. 3 तास मग माझे नुसते माईकला लागू लागू होट सडले वारा नसतं. माईकला लागू लागू होटच गेले. नुसती होट आतून लाल लाल जर झाली, नुसते आदळून 6 तास बोलतो रोज. मग आता महापोरे म्हणणार आहे का माझ्या बापाला लय कष्ट केले. तो म्हणणार मजा आणलं त्यानं. रोज 3 गाव हिंडायचा, चांगला नादावर होता बाहेर. यांना काय केलं नाही महाराज. आपणच सावध व्हायचं, लोकांना नाही सांगायचं. आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर. काय मत आहे तुमचं. ज्या दिवशी आपल्या पोऱ्याच्या तोंडाचा वास आला ना क्वार्टरचा,
त्या दिवशी कष्ट बंद बंद सगळंच बंद. का करायचे? भजन नाही करायचं, दिंडीला पंगत नाही घालायची, या नालायकांसाठी बांध कुरकुरू जमीन वाढायच्या, नाकडे टाकू टाकू मोटरी चालवायच्या, शिंगड्या खाली घालू घालू मोन्या टाचायचं, आपण पाणी मारून दूध विकायचं नाही, या नालायकांनी पाणी टाकून प्यायची. कायला कामवायची? बरोबर आहे. काय काम व्हायचं? काम राहिलं शिल्लक भारीत भारी टीव्ही घ्यायचा, बायकोला भारीत भारी गाजरा घ्यायचा, 1.5 किलोमीटर वास गेला पाहिजे असं बायको डोक्यात नसता. भारी गाजरा आणायचा, बायको चांगली ब्युटी पार्लर न्यायची मस्त पैकी, मधल्या फटीत चमकी बिमकी भरून आणायची, मस्त एक हात बायकोच्या गळ्यात, मस्त मालिका पाहत बसायचं बस. वा. पोरे म्हणला असं का केलं भाऊ? मी पेरलं एक, उतारलं दुसरं. बरोबर. आता मला मशागतही करायची नाही, वावरच खाट ठेवायचे, तुला काय करायचं? बरोबर. कमीत बसायचं येड्यावानी, कमी. महाराजांची भाषा नाही. महाराज अंतकाळीचे कोणी नाही नाही हो. आपण फक्त आपल्या पुरते. एखाद्या बाईचा पण नवरा तरुणपणात मरू द्या बरं, काय बोंबल ती बाई, काय थोबाड जोडू जोडू रडती बाई, देवान तुझी रान रणकीन झाली, मेल्यान मला काला ठुलन त्यांना काला नेलं. आता काय नाही, सगळ्यात मजा आहे, येतेच त्यांच्या संगत. नवरा जोडवतो ती आगी गवडी ती, आणि 2-4 बाया तिला माग वडी द्या. अशी ढिल्ली करा बरं, जाळा जवळ न्यायची ना, अशी ढिल्ली करायची. शिंगाट गरगाठील ती. कोण मारत कोणच्यासाठी महाराज झाकली? अरे फक्त म्हणायला कोण करत? एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या, म्हणजे मरू नये, मरू द्या, त्याला 2 पोर असावं गोजीरवाणी, आणि 2-4 दिवस व्हा बायको मरून आठवडाभर, आणि आपण त्याला भेटायला जावा, ते असं दारात बसून राहत. पोर खेळा त्या अंगणात, आपण त्याच्या जवळ जायचं आणि त्याला म्हणायचं काय चाललंय, काय चाललंय? तो म्हणतो काय चालायचं? वाटलं झालं परपंचाच. जगण्यात मजा नाही राहिली. देवानं माल न्यायला लागत होत, तिल नव्हतं न्यायला लागत. बिगर बायकोच्या जगण्यात मजा नाही. कसा आठवडा काढला माझं मला माहिती. त्याला विचारायचं बायको बिकू करता का? छे 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 छे. मग यांची आई त्याची मावशी होईल का? अरे लबाड जनताय महाराज, लबाड लोक आहे हो. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटाच घरी आला, कार्यकर्तेच गायब. कार्यकर्ते दुसऱ्याचा गुलाल उधळून मोकळे, कष्टाचं चीज झालं, मुतले तिकडं. महाराज जी मंडळी का थटा काय पाण्यात होती तीच मंडळी वैकुंठ गमनाला होती, आणि जी खापर देऊ नका म्हणत होती तीच समाधीला रडायला होती. काय बोलायचंय महाराज? तेच मोठ्यानं रडत होते ज्यांनी खापर द्यायची बंद केली. काय बोलायचंय महाराज? म्हशीच्या येडक्याची तुलना लोकांनी रणवर शिकली हो. समाज फक्त खिस्सा गरम येतावरच आहे. भुईमुगाच्या शेंगात दान आहे तर त्याचा मुक्काम पोत येते, दाना निघून गेलं त्याचा मुक्काम चुली ती. 20 वर्ष आपण पोरगी सांभाळली, पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही, सनाट निघती फुलाच्या गाडी उलटी बापाला अशी हात करते, असेच हप्ते पेडा, तर दुसरा हप्ता घेऊन येते. काय का आलंय? हो, बारीक अभ्यास करणं महाराज, काही नाही महाराज. गाथ्यातलं एक एक वाक्य अनुभवाचं आहे. तुमचं काय मत आहे? तुकोबारायच्या जीवनात जेवढे अनुभव आले ना तेवढे बिचारीने जसेच्या तसे जगासाठी लिहून ठेवले. 42 वर्षात तुकाराम महाराज म्हणजे कधी रडलो नाही,
पण जेव्हा गावातल्या लोकांकडे भीकच मागायची माझी पंचायत झाली तेव्हा बाकी डोळ्यात पाणी यायला लागलं. कोपला पाटील गावचे हे आता काय बोलायचंय मला. तुकोबाराय सारखे 400 एकर जमीन दान केली तुकोबाराय लोकांना. काय वाईट दिवस आणले महाराज लोकांनी. काय विचारायचंय महाराज. बायको गेली, पोरग गेला, अन्न पाण्या वाचून पोरग गेलो, रडले नाही कधी. पण 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. पण ज्या दिवशी खडकावर बसून भजन केलं, गाथा गावा पाण्यावर तरला आणि देव जेव्हा पाण्यात उभे राहिले तेव्हा तुकोबाराय रडले. काय बोलायचं, प्रार्थनाच केली देवाकडे. श्री अनंता काय बोलायचं महाराज. काय अभंग तुकोबारायला नेऊन ठेवले. बस नको देवा, आता मी अवगुणी अन्यायी, मला यांच्यात राहायचं नाही रे बाबा. मी 42 वर्ष राहिलो, माझं मला माहिती. आता पाणी आलं डोळ्यातून आणि अभंगाची ओळ बाहेर पडली. आता दिसून हे जना ऐसे करीना. काय महाराज भाषा आहे संतांची. मला राहायचं नाही, यांच्यात राहू नये, काही उपयोग नाही. अहो माया बायकोलाच माझ्या संग यायचं नाही तर जगाचं काय होत. माझी स्वतःची पत्नी सुद्धा माझ्या बरोबर वैकुंठाला यायला. गल्लीतल्या लोकांना आरुळी देऊन सांगितलं, अरे तुम्हाला देव न्यायला आलाय, तुम्ही चला. लोक म्हणली तुला नाही का, तू हिंड. काय बोलायचंय मला. पण शेवटी एक ध्यानात ठेवा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माणसाला गाथा तारणार एवढं निश्चित. गाथ्यातला एक शब्द पाठ करा फक्त, काहीच नका करू. एक शब्द पाठ करा. करण्यासाठी कमवता तुम्ही, काय नाही फायदा महाराज, काही नाही. शरपंजरी भीष्म पडला, कोणी सोडवला नाही महाराज. दशरथ पुत्र शोकाने मिळाला, त्याचा पोऱ्या देव होता, कोणी सोडवला नाही. पण बायको पळवणारा देवासमोर मिळाला, याच्यापेक्षा काय कौतुक असावं महाराज. देवाची बायको पळवणारा रावण पण देवासमोर मिळाला, आणि देवाचा बाप बिन पाण्याचा पुत्र शोकाने मिळाला. काय ते रावणाचा अभ्यास आहे, पोथ्या वाचणार आणि उरफाटा केला महाराज. काय लोकांनी नुसतं सांगितलं सीता पळवली, असं परळू नका काही. कीर्तनकारांनी ध्यानात ठेवायचं, कीर्तनकार सीता रावणाने पळवली हे कधी लोकांना सांगू नका. पण रावणानं आईस बोलना सांगितल्याशिवाय रावणानं 3 वेळा सांगा. रावणानं आईस, विद्वान माणूस होता तो, जगातला पहिला भक्त आहे, शंकर प्रसन्न करणारा रावण, आणि मरताना हसणारा सुद्धा. रामाच्या हातानं मरणं म्हणजे तुम्ही काय भाग्य समाजा काय महाराज. 2-4 गोष्टी अशा झाल्या. जटायू रामाच्या मांडीवर मेला, काय भाग्यवान पक्षी असेल महाराज. रेडा किती भाग्यवान असेल, त्याच्या पाठीवर माऊलीचा हात गेला. अहो जिजाबाईचा पाय किती भाग्यवान असेल का, तो देवाने हातात धरला. आपल्या लोकांनी उरफाट्या पोथ्या वाचायच्या. रावणांशी त्या वाल्याचं तसंच केलं. म्हणली 7 रांजण बामणं मारली त्यानं. एवढी बामणं होती का इथं? 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्यानं आणली कुठून एवढी बामणं? बरं आणली तर आणली, बामणं डोंगराला गेलती का? तो काय माणसं गावात येऊन मारित होता का? असं नाही. ते आध्यात्मिक शास्त्र पा, ती गोष्ट आहे, म्हणजे कथा आहे, पण ती आपल्या याच्यात सांगड घालायची का भाग्यवान दुसरा माणूस नाही का त्याला नारद भेटायला गेला. आणि रामाला सुद्धा त्यानं लिहिलेले शब्दाच्या पुढं जाता आलं नाही. फक्त वाल्यामध्ये एकच अवगुण होता, त्याला संगत वाईटाची होती. आणि एवढंच पाठ करा, उगाच त्यानं माणसं मारू दे. तुला काय, तुझ्या वाड्यातलं नाही ना आणलं कोणी, मग गपचीप राह. काही लोकांनी कीर्तनात अर्धा तास रंगवायची. ती रावणात झोपडीच्या बाहेर गेला, हातात कोटोरा होता, सीता बाहेर आली, पाय पुढं टाक बोलली, उचलली, राहू दे. अरे तुही सीता 12वीच्या पेपरला गेली, अजून नाही आली, मग तो रावणाची निदान नेली तरी त्यानं.
नाही नाही, अशा कथा नाही पाठ करायच्या. जगातल्या सगळ्या कथा कशाशी जुळवायच्या? याच्याशी जुळून देऊ का तुम्हाला? रावण एका मिनिटात, मी नावाच्या रावणानं सगळ्या इंद्रियाला कामाला लावलं, याला सीता पळवणं म्हणतात. आपल्याला मी नावाचा रावण आपल्या शरीरात आहे आणि हे 10 इंद्रिय मी नावाच्या रावणाचं ऐकतात. माया नावाची सीता ताब्यात येत नाही, त्यामुळे भक्ती घडत नाही आणि सुख मिळत नाही. ही सीता पळवली. हे जर असे पूर फटे पोथ्याने वाचे याच्यात बसवा. आणि आज तुम्ही मी कसं चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर मित्रांसोबत करा.